नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी यूट्यूब चॅनलवर आपण आज पांडुर्लीचा बाजारभाव आणि आवकच्या संदर्भात बघूया। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025। बघू आजची बाजारभाव आणि आवक संदर्भात काय आजचे पंडित सेठ कडून आजची आवक आणि बाजाराच्या संदर्भात बातचीत करू आपण। सेठ आज किती आवक होती? आवक है 10 गाड़ी। नहीं, पहले से स्टार्टिंग से कितनी आवक थी? टोटल कैरेट आज कितनी आई थी मंडी में? मंडी में पहले 10,000 कैरेट। और शुरुआत से बाजार क्या चल रहा है आज? 230 से लेकर 280 रुपए। टॉप 280 तक। ओके। आपली एकंदरीत अपेक्षा काय? आपली अपेक्षा तर 400-500 आहे। तेव्हा पुढे शेतकऱ्याचं चांगलं होईल, केलेले लागवड वसूल होईल। 200-250 काय होत आहे, लागवड पण वसूल होत नाही। आता हा माल टोमॅटोची कॅरेटच 30 रुपये जाळी तोडण्यासाठी हा माल काय भाव मागितला तुमचा? हा माल 250 पर्यंत मागताय। हा 3-3.5 अपेक्षा आहे आपली। बघूया आता काय होतंय। ओके, थँक्यू। उपवांना काय मांडलं आजचे बाजार? 75 रुपये। एवढंच नाही ना 351 माल बघा कसं आहे। आमचे बाचे विकास मला पवार घेऊन जा अख्खा, मला 10 रुपये वर दे, जास्त नको देऊ। कमी नाही लावलं, एवढंच नाही काय अपेक्षा आहे? लाव 351 लावून एक्सपोर्ट वाले नाही घेऊन राहिले तेव्हा 300 रुपये होईल। माल बघा ना, क्वालिटी बघा ना कशी। क्वालिटी बघितली पाहिजे तुमच्या पद्धतीने पांडुर्ली मार्केट हे सगळ्या मार्केटांपेक्षा 50 रुपये फास्ट चालू आहे। योग्य लावले, तुम्हाला वाढले तर दुसरं नाही, तसं नाही काल ते रिकामं नाही। जा माझा ऐका, 4च्या बाजारातलं कामाला काय बोलायचं, किती लावलेले? कमी नाही लावले। जा. या. क्वालिटी काय पैसे रोख में काम आहे। देऊ का? ठीक ठीक लावा, जे ठीक चालू ठीक आहे आहे। 260-70 मध्ये तर लई व्हीआयपी टाकले ते। आता हे गंधरा वरती कुठं आता ट्रॅक्टरला लगेच दिसतंय समोरासमोर, काय अडचण नाही। जा, दे टाकून। काय बघूया गोल्टीचे बाजारभाव काय आज? पुढे काय बाजार आहे गोल्टीचे? 80 रुपये। म्हणजे देताला मला देताला देव हो दे मला 80 एक डेमो राहिला फक्त। समजा ही एक दिसू राहिली, एक पीस राहिले का 5 वाकला देऊ का मग? त्याला लुक्याला लय चालू आहे, मग कसं आहे मला मग 300 झाड आहे मला असं आहे तसं आज का आहे. आज का हा मग ते गेलं पुढं घ्यायला लागलं. किती एक एक करू. बरं केलं त्याने ही गाडी टाकली बरं का? एक एक. ए शेतकरी बी सगळे असे नाही ना एक शेती बरं बरं 100 हा 30 एक वरती काय वरती चलो 75 लावू। दिले का? तुम्ही कन्फर्म करीत जा रे।